आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पिंपरी चिंचवड महापालिकेने आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक झाली। त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून पालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला। भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरूनच निवडणूक आयोग या याद्या बनवत असल्याचा आरोप मवियाच्या नेत्यांनी केला। दरम्यान अशा याद्या घेऊन आम्ही निवडणुकीला का सामोरे जाऊ असं म्हणत आम्ही या प्रतिकात्मक याद्या जाळलेल्या आहेत। निवडणूक विभागाने या याद्यांमधील असलेल्या त्रुटी आधी दूर कराव्यात अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घ्या। सूरज कसबे आपल्या सोबत आहेत। सूरज, या मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून आता पिंपरी चिंचवडमध्ये मवियाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, काय मागणी करण्यात आली आहे? ऋतुजा, आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात निवडणूक विभागाने मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या। या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर 32 प्रभागांमधील जे इच्छुक उमेदवार असतील त्याचबरोबर माजी नगरसेवक यांनी या याद्या खरेदी केल्या होत्या। या याद्या खरेदी केल्यानंतर अनेक प्रभागांमधल्या ज्या याद्या त्या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं दिसून येते। या ठिकाणचे जे मतदार आहेत ते मतदार इतरत्र हलवल्याची माहिती सुद्धा या इच्छुक उमेदवारांनी त्याचबरोबर माजी नगरसेवकांनी सुद्धा दिली। त्याचबरोबर आपण पाहिलं तर या अगोदर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक असतील त्यांचं नाव सुद्धा या यादीतून वगळण्यात आलं होतं। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे जे आमदार आहेत अमित गोरके यांनी सुद्धा या मतदार याद्यांवरती आक्षेप घेतला। त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर महानगरपालिकेचे जे मुख्य प्रवेशद्वार, या प्रवेशद्वारावरतीच आज महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात प्रतिकात्मक स्वरूपात यांनी या मतदार याद्या सुद्धा जाळल्यात। निवडणूक विभाग भारतीय जनता पक्षाला हाताशी धरून अशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ करत असल्याचा आरोप सुद्धा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। जोपर्यंत या याद्यांमधील या त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे आक्रमक भूमिका घेत राहू। त्याचबरोबर जोपर्यंत या याद्या पूर्णतः दुरुस्त करण्यात येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं मागणी सुद्धा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचं दिसते। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर पिंपरी चिंचवड पालिकेबाहेर मवियाने हे आंदोलन छेडलेलं आहे।